ते दुखणं एकीकडे, सगळं एकीकडे आणि नर्स डॉक्टर एकीकडे. अगं बाई ग, पहिले तर हे तर पा किती लागले बा, आणि इतकं रक्त गेलं ग. थांबवली मला हे पागल, तुला टाके बसते. बिना चप्पलला पण बाहेर मी चप्पल घालून आली. आणि हे पिक्चर नालायक चप्पल घालून बाहेर पेशंट. अगं आम्ही येपर्यंत हे त्या पहिल्या दरवाजात रोडून किती घातली रस्त्यावर, रोडून किती घाली बाई. काय विचारतोस ते तुला आता तू ही कशी बड्डे मला माहिती आहे. मी मस्त कहाणी सांगतो बढिया. उत्तर काय उत्तर कहाणी प्रसिद्ध झाली, काय माहिती ते नाही काय, 7 उत्तराची कहाणी. ते सगळं आदल्या दिवसचं होतं. डॉक्टरकडून आली, पळून आली, स्टिचेस नाही घेतले वगैरे. मग हा आहे दुसरा दिवस. शौनक बिचारा सकाळी उठला, कारण ते भांडे तसेच्या तसेच होते. मग त्यांनी ते चहाचा गंज वगैरे धुतला, चांगला चहा करून दिला. चहा झाल्यानंतर त्यांनी ते सुरेखानी आवळे शिजून ठेवले होते, तर ते आवळ्याचे तुकडे वगैरे असे करून दिले. ते आवळा सुपारीसाठी मी हे केले होते. तर असं आहे. मग त्याचं एक आहे की त्याला कुठलंही काम सांगितलं तर त्याला असं वाटत नाही की हे माझं काम नाही, की बायकांचंच काम आहे आणि मीच का करू. आणि त्याच्यात ते मला लागल्यामुळे तो काही मला असं हे करत नव्हता. मी जे सांगितलं ते काम बिचारा ऐकत होता. तिकडे त्यांनी चहा ठेवला होता आणि इकडे तो ते आवळ्याच्या फोडी काढत होत्या. आणि माझ्या हाताला सूज असल्यामुळे मी बिलकुलच काही करू शकत नव्हती. असं करत करत त्यांनी बिचारा सगळे आवळे काढून घेतले. मग त्यांनी मला चहा काढून दिला. त्यांनीच चहा बनवला. त्याला बेसिक चहा वगैरे असं बनवता येते, म्हणजे उपाशी राहायचं काम नाही. आणि जरा हल्ला होता तो, कारण त्यांनी मम्मीला कधीच असं बघितलं नव्हतं. पण ठीक आहे, त्याच्यात ना त्याच्या बाबासारखे गुण आहे. म्हणजे त्याला ना असं त्याच्या मनात अशी दया मया असं आहे, म्हणजे तो एकदम बाबावर गेला आहे. आणि मग तुम्हाला असं बिस्किट वगैरे काढून देत होता आणि खूप मला असं पॅम्पर करत होता. मला खूप चांगलंही वाटत होतं, मनातल्या मनात खूप वाईटही वाटत होतं. आणि एवढ्या होल याच्यात मी अखिलेशला खूप मिस करत होते. हे असं होतं. मग पूर्ण हे बँडेज करून आलेलं. अजून त्याला हे करायचं होतं, स्टिचेस द्यायचे होते. तर हे मग टेबल ऑर्डर केला होता वेळेवरच. आता तो टेबल ओपन करणं आवश्यक होता, कारण तो जर मग काही कमी जास्त झाला तर मग त्याला परत करायचं. मग परत माझ्या हातानं तर काही आता होणं शक्यच नव्हतं. मग ह्या 2 पोरांनीच ह्या टास्क कसा घेतला. टेबल वगैरे हे जोडजाड करत होते. ते ॲमेझॉनवरून मागितला होता. जरा म्हणजे इतका काही वर्थ नव्हता तो. मी वेगळंच काहीतरी इमॅजिन केलं होतं आणि ते वेगळंच काहीतरी निघायलं. पण जेव्हा मी ज्या जागेसाठी मागवला होता तर ती जागेवर तो फार चांगला सूट झाला होता. तर त्याच्यामुळे तो कोपरा माझा खूप छान दिसत होता, जसा मला एक्सपेक्टेड होता. तसे माझे हे 2 पोरं फटाफट काम करत होता. आणि अखिलेश म्हणजे शौनकचं आहे असं की पटकन करून घेतो, तो पटकन मोकळं होतं. आणि आदित्यची हेल्प असली की त्याला तसा आनंदही होतो. आणि तेव्हा आदित्य माझ्या घरी सतत होता, कारण काही लागू शकते बा, ते गाडी चालू शकत नाही, शौनकला स्कूलला सोडायचं आहे, हे करायचं आहे, असं येत होतं. थोडीशी मध्ये मध्ये त्यांनी मला चॅट दिली, पण ठीक आहे, तेही लेकरू आहे, तेही असं बांधलेलं कसं राहील ना. पण ठीक आहे असं. पण मी या सगळ्या याच्यामध्ये अखिलेशला खूप मिस करत होती. मग सुचिता आली ऑफिसमध्ये. जाता मग सुचिताने मध्ये केस करून बम सेवा करून घेतली. मी या पोळ्याकडून रोज मस्त डबे येणं, ते टेन्शन नाही. ते खाऊन 3 किलो वजन वाढलं. म्हणजे सांगा तुम्ही. तो टेबल दिसतच आहे तुम्हाला, अखिलेशच्या फोटोजवळ तो ठेवलेला आहे. आणि अशी मग सुचिताने मला छान वेणी वगैरे घालून दिली आणि असं सगळं माझी सेवा करत होती. म्हणजे थोडीफार मला मजाही येत होती, मला वाईटही वाटत होतं. अशी ते कशी डिपेंडन्सी असते ना प्रत्येक गोष्टीसाठी, तर ते फिलिंग फारच म्हणजे विचित्र फिलिंग असते ती. आपलं सगळं व्यवस्थित होत असते, सगळ्या समोरच्याला कळतही असते की आपण ते हिच्यासाठी सगळं काही व्यवस्थित करत आहे, पण ते आपली डिपेंडन्सी जी असते ना ती फारच अशी खलत असते आपली. म्हणजे आयुष्यात मला असं वाटतं की कोणावरही अशी वेळ येऊ नये की त्या माणसाने 100% कोणावर डिपेंडंट राहावं. पण ठीक आहे, मी खूप लकी आहे की मला ह्या अशा मैत्रिणी भेटल्या. रोज सकाळ संध्याकाळहून वेणी घालण्यापासून तर म्हणजे खूपच, म्हणजे काही विचारूच नका तुम्ही. लयच लाड कौतुक झालं आहे. नंतर शिवाय तशाच भेटते मला.
त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. पण काय अडीअडचणीच्या काळात जर कामात नाही पडलो तर मग कायची मैत्री तुम्ही मला सांगा. नाही तर मग त्याच्यातच तिनं मला फोन नाही केला, मग मी कशी जाऊन, मग तिनं मला फोन करावं लागत होता, मग मी आली असते. आता हे काही फोन करायची काही वेळ काळ नसते, पण इथे जर तुम्ही तुमचा इगो सोडला तर तुमची फ्रेंडशिप फार अशी हे होते. बघा असं यांना मग मजाही करायला भेटली ना माझ्यासोबत. असं कसं करून देत होतं मला काय. बिलकुल लहान लेकरासारखी अशी तिने मला अशी पोनी टाकून दिली. आणि ही दिवसभर ही पोनी अशीच होती जेथपर्यंत ती दुसऱ्या दिवशी आली नाही. सुचिता दुसऱ्या दिवशी ती ऑफिसमध्ये आली. आता ते दुसऱ्या दिवशी बघायला मिळेल. थोडा मिसिंग आहे हे, कारण ते एकटीला हे शूट करणं हे करणं फार कठीण होतं. असा होता दिवस.